आम्ही महामंडलेश्वरांच्या आश्रमातून जेवण करून प्रसाद घेऊन त्यांनी एक माळ दिली स्फटिकाची, ती घेऊन आता आमच्या रूमकडे निघालो आहे. वाटेमध्ये ट्रॅफिक जाम झालं होतं, त्यामुळं त्यांची गाडी सोडली, कारण स्वामीजींना बाहेर जायचं होतं आणि साधारणपणे 2.5 किलोमीटर आम्हाला आता चालत जावं लागेल. आजचा दिवस फारच भाग्यशाली होता. सकाळी महामंडलेश्वरांच्या आश्रमात पोचल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं तर ते म्हणाले की कधी आला आहे, गंगास्नान झालं की नाही. म्हटलं नाही, काल आलो, अजून गंगास्नान काय झालेलं नाही आहे, उद्या परवा करणार आहे. छे म्हटले, असं कसं, आधी गंगास्नान करायला पाहिजे संगमावर. म्हटलं आम्ही काहीच कपड्यावर आणलेले नाही आहेत. ठीक आहे ना म्हटले, देऊ, त्याचा काय प्रॉब्लेम आहे, सब हो जाएगा. मग त्यांनी स्वतःकडचे सगळ्यांना टॉवेल दिले आणि चेंजिंग रूम मिळाली नाही मिळाली तर म्हणून एक मोठा कपडा दिला की त्याचा आडोसा करून तुम्ही कपडे बदला. आणि मग गाडीने आम्हाला त्यांनी पण आज इथं योगी आणि आपले संरक्षण मंत्री दोघेही आलेले आहेत, त्यामुळं संगमाच्या बाजूला खूप ट्रॅफिक जाम होतं. म्हणून मग संगमाच्या खाली गंगेवर एके ठिकाणी एका घाटावर त्यांनी नेलं. इथं काय आहे, जवळपास 12 किलोमीटर लांबीचे घाट आहेत आणि ठिकठिकाणी जिथं घाट आहे त्या ठिकाणी त्याच्या बाजूलाच खूप चेंजिंग रूम आहे, तिथंच टॉयलेट वगैरे आहे, सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही स्नान बऱ्याच ठिकाणी करू शकता. आणि संगमापासून पुढं आलेली गंगा ही कॉमनच आहे, म्हणजे संगमानंतरच सगळीकडे गंगा येते. आता मी उद्या परवा संगमावर जाणारच आहोत, पण अनपेक्षितरित्या आज गंगा स्नान घडलं आणि मग ते आम्ही येईस्तोपर्यंत त्यांनी प्रसादाची सोय करून, म्हणजे भंडारा आहेच त्यांच्याकडं, पण ते म्हटले गुरुजी आलेत तर त्यांनी कढी पकोडा ते म्हटलं करायला सांगितला त्यांनी. मग आल्यानंतर एक अर्धा तास आमच्याशी ते बोलत होते. त्याने राष्ट्रीय विचार मंच नावाची एक संघटना उभी केली आहे, म्हणजे राष्ट्राच्या कामासाठी. त्यांच्याबरोबर गोष्टी करून आणि खूप छान समाधान वाटलं. आणि त्यांच्याकडे एक त्यांचे शिष्य आहेत बालयोगी, की जे ऋषिकेशला असतात. त्यांचा फोटो पण मी अपलोड केला आहे. अतिशय शांत आणि तेजस्वी माणूस होता तो बालयोगी, तरुण होता, पण एकंदरीत आज खूप छान वाटलं, अगदी समाधान झालं. कुंभचा पहिला दिवस इतका संस्मरणीय होईल असं वाटलं नव्हतं. खरोखर सद्गुरूंचे आभार.